तसंच मराठवाड्यातल्या पुरासंदर्भातली आणि त्यानंतर मिळणाऱ्या मदतीसंदर्भातली. गेल्या काही दिवसांमध्ये झालेल्या पावसामुळे राज्यातल्या शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय. फक्त पिकच पाण्याखाली गेली नाहीयेत तर शेतकऱ्यांच्या जमिनीही खरडल्या गेल्यात. त्यामुळे शेतकरी मदतीच्या प्रतीक्षेत आहेत. केंद्र सरकारकडूनही राज्यातल्या शेतकऱ्यांना मदतीची आस लागली आहे. त्यातच मुख्यमंत्री फडणवीस उद्या दिल्लीला जाणार आहेत. दिल्लीला उद्या महत्त्वाच्या बैठका आहेत ज्याच्यामध्ये फडणवीस सहभागी होतील अशी माहिती आहे. मुख्यमंत्री फडणवीस केंद्र सरकारकडे आता मदतीची मागणी करणार का पाहणं महत्त्वाचं आहे. त्यातच मुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री शिंदेंनी मुंबई दौऱ्यावर असलेले केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना आज एक निवेदनही दिलंय. एनडीआरएफच्या निधीतनं महाराष्ट्राला नुकसानग्रस्तांना भरीव मदत द्यावी अशी मागणी या निवेदनातून करण्यात आली आहे. तर मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना घेऊन आजच दिल्लीला जातील असा दावा अमोल मिटकरींनी केला. एबीपी माझाला अमोल मिटकरींनी ही माहिती दिली. स्वतः मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री दिल्लीला जाऊन केंद्राकडून सुद्धा अतिरिक्त मदत आज मागणार आहेत. तसंच पत्र पण तयार केलेलं आहे. तुम्ही अजिबात काळजी करू नका. दिवाळीच्या पूर्वी तुम्ही आणि विशेषतः रविकांत तुपकर हे दोघंही अभिनंदन करतील. तर बळीराजा पुन्हा उभा राहील, अधिक सक्षम, अधिक मजबूत होईल असं ट्विट मुख्यमंत्री फडणवीस यांनी केलं. सरकारने कोणते निर्णय घेतले आहेत याची माहिती त्यांनी दिली आहे. टंचाई काळातल्या उपाययोजना अतिवृष्टीलाही लागू होणार. उजनी इथे तेरणा नदीवर पूल, गावाला जोडणाऱ्या रस्त्याच्या कामाला मंजुरी देण्यात आली आहे. औराद शहाजनीत पूर संरक्षक भिंत, बॅरेजेसची कामं केली जाणार आहेत. तर उजनी गाव ते राष्ट्रीय महामार्गावरील उजनी मोडला जाणाऱ्या रस्त्याच्या कामाला मंजुरी देणार. पंचनाम्यांसाठी पोहोचणं शक्य नाही अशा ठिकाणी ड्रोनद्वारे पंचनामे होतील. पंचनाम्यासाठी मोबाईलवरील फोटोही स्वीकारणार. दरम्यान